बातम्यांचा बुलंद आवाज, महा 24 तास. हे कुणाच्या नशिबी नाही, कुणाला येत नाही. त्यांनी दिलं म्हणून तुम्ही आज हेलिकॉप्टर मध्ये फिरताय, नाही तर तुम्ही आल्यानंतर लोक नाक दाबत होते, कारण तुम्ही काताडे काढीत होते. बाबासाहेबांना आठवण मिळालेलं आहे. बाबासाहेब जन्माला आले नसताना, संविधान नसतं आलं तर तुमची काय अवस्था झाली असती. म्हणून मी कोलाड्याचं पोरग, नाचणीचं पोरग या घरासोबत एकनिष्ठ राहतोय. हे नाही या ठिकाणी ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. मित्रांनो, लढाई लढायची आहे. दादा, ही क्रांतीची भूमिका आहे. ही क्रांतीची भूमिका आहे. ही भूमी वांजट नाहीये. ही क्रांतीची भूमिका आहे. हे वाजंट भूमिका नाहीये. दादा, या क्रांतीच्या भूमितून तुमच्यासारखा एक युवक तरुण आंबेडकर नावाचं रोपट घेऊन संघर्षाची, लढ्याची, मशालीची सुरुवात करतोय. शालूट दादा, लढा यशस्वी होईल एवढीच्या ठिकाणी विनंती करतो. आपण सगळ्यांनी ताकद द्यायची. 2 घोषणा देतो. पोलिसांना घोषणा दिली तर चलतीन, हळद म्हणत जर जे जिंदाबाद म्हणलं तरी चल. आपलेच लेकर पंचायत काय बरेच जण ओळखी पाळखीचे माझ्या, त्यांची अडचणी. पण दादा मनातून आपल्यासोबत येत बरं का सगळे. हा, ते मला श्रेय सांगत असं काय चाललंय काय नाही. जोरात मी शपथ घालतो, ज्याचं लग्न झालंय त्याच्या बायकोची शपथ, ज्याचं लग्न नाही झालं त्याच्या होणाऱ्या बायकोची शपथ, आणि जर कुणाचं काही झालं नसेल तर शेजारी पाजारी शपथ. हात वर करायचे आणि घोषणा द्यायच्या. बरोबर आहे. बघू कोण हात वर करत नाही. पत्रकार मंडळीने तरी हात केलं तर चालेल. काय तुम्ही आमच्याच काय करताय. सकाळपासून उन्हात बसलेत बिचारे आमच्यासाठी. दादाला ऐकायचंय. जोरात हा. मी म्हणून वंचित बहुजन आघाडी तुम्हाला सगळ्यांनी विजय असो. जोरात लागा. कोण जाऊन उठून बरं. वंचित बहुजन आघाडीचा आई जरा जोरात. मग ढकूल ढकूल द्या खाती मला. जोरात उपोषण करते पण आपलेच आहे भाऊ. वंचित बहुजन आघाडीचा विजय. थोडा आवाज वाढवून वागा ना थोडं. दादाला ऐकायचं ना. दादाला ऐकणं सोपं नाहीये. डायरेक्ट स्टेशन आहे, डायरेक्ट स्टेशन. याचं 56 आहे. जोरात वंचित बहुजन आघाडीचा अजून एकदा. वंचित बहुजन आघाडीचा जय भीम. धन्यवाद. यानंतर वंचित बहुजन आघाडीचे राज्याचे उपाध्यक्ष तथा सोलापूर जिल्ह्याचे निरीक्षक, आमचे मार्गदर्शक आदरणीय सोमनाथजी साळुंके सरांना विनंती करतो की त्याने आम्हाला मार्गदर्शन करावं. वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आजच्या या जन आक्रोश मोर्चाच्या निमित्ताने मंचावर उपस्थित असणारे या देशाचे युवा नेते आदरणीय सुजातदादा आंबेडकर, वंचितचे राष्ट्रीय कमिटीचे सदस्य डॉक्टर नितीनजी ढेपे सर, माझे राज्य कमिटीचे सहकारी राज्य प्रवक्ता डॉक्टर अरुणाबा जाधव, आज आणखी एक माझ्या धाराशिवचे प्रभारी आणि राज्य कमिटीचे सहकारी अविनाश भोसीकर, युवा आघाडीचे आपल्या जिल्ह्याचे निरीक्षक अमोलजी लांडे, वती घेऊन या देशामध्ये जर उतरत असेल कोण, तर ते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावरती उतरणारे नेते श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सुजातदादा आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज सोलापूरमधून वंचित बहुजन आघाडीने नव्या विषयाला सुरुवात केलेली आहे. ईव्हीएम जे मशीन भाजपला सत्तेवरती बसवतं, ज्या मशीननं काँग्रेसला सत्तेवरती बसवलंय,
ते मशीन सर्वसामान्यांच्या मताचा अधिकार हिरावून घेण्यासाठी या देशामध्ये आणलंय. हे मशीन लोकशाही संपवण्यासाठी या देशामध्ये आणलंय. मतदाराचा मताचा अधिकार हिरावण्यासाठी या देशामध्ये आणलंय. आपल्याला वाटतं आम्ही मतदान करतोय, आपल्याला वाटतं की मी माझ्या पसंतीच्या उमेदवाराला मतदान केलंय, पण हे ईव्हीएम तुमच्यासाठी काय करेल हे सांगता येत नाही. आणि त्यानं काय केलंय हे कालच्या निवडणुकीमध्ये आपण बघितलेलं आहे. किती घोटाळे ईव्हीएमच्या बाबतीमध्ये समोर आले. या देशामध्ये मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सायंकाळी 6 नंतर जे 76 लाख मतदान झालं, ज्याच्याकडे या देशातल्या कुठल्याही राजकीय पक्षानं लक्ष दिलं नाही. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी हा विषय सुप्रीम कोर्टामध्ये नेला. तुमच्याकडे 6 नंतर जर मतदान व्हायचं असेल तर त्या 6 वाजायच्या आतमध्ये, त्या गेटच्या आतमध्ये किती लोक आली होती, किती लोकांना टोकन वाटलं, त्याचं रेकॉर्डिंग केलेलं आहे का? आणि मग हा 76 लाखाचा आकडा कुठून आला हा प्रश्न बाळासाहेबांनी या ठिकाणी निवडणूक आयोगाला विचारला. मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर निवडणूक आयोग देऊ शकला नाही. सत्तेमध्ये असणारा पक्ष या प्रश्नाचं उत्तर देऊ शकलेला नाही. म्हणून आपण ओळखायचं आहे की या प्रश्नाच्या निमित्तानं ईव्हीएमचा घोटाळा आता या देशाच्या समोर आलेला आहे. बाळासाहेबांनी हा विषय समोर आणलाय. तुम्ही जर पारदर्शक निवडणुका घेता तर मग आकडे तुमचे या ठिकाणी का मॅच होत नाहीत. एकूण मतदान, झालेलं मतदान, टक्केवारी आणि मग या ठिकाणी मोजलेलं मतदान हे या ठिकाणी कुठे एकरूप होताना दिसत नाही. हा ईव्हीएमचा घोटाळा ह्या देशामध्ये चालू आहे, राजरोसपणे चालू आहे. आणि आपल्याला हव्या त्या उमेदवाराला निवडून आणण्याचं काम भारतीय जनता पार्टी या ठिकाणी करतंय. आम्हाला वाटलं विरोधी पक्ष आहे, काँग्रेस, राष्ट्रवादी, उद्धव ठाकरेंची शिवसेना हे विरोध करतील, पण हे मूग घेऊन गप्प आहेत. याचं कारण असं आहे की ज्या ईव्हीएमनं बीजेपी सत्तेत आलंय हे ईव्हीएमच मुळात काँग्रेसनं आणलेलं आहे. मग आपण याला विरोध करावा. हे खरं काय करतंय सांगावं. जनतेला कळेल की मी 2004 साली 2009 साली मी काय केलं हे जनतेला कळेल. म्हणून काँग्रेस याच्यामध्ये भूमिका घेताना दिसत नाही. सर्वसामान्यांची फसवणूक आहे, ह्या लोकशाहीचा घात आहे, संविधान धोक्यामध्ये आहे. आणि हे ओळखून बाळासाहेबांनी हा विषय हातामध्ये घेतलाय. आमचा विषय एकच आहे, 76 लाख मताचा हिशोब तुम्ही द्या, त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि हे निवडणूक आयोगानं आणि कोर्टानं आदेश दिले पाहिजेत. आणि हे या जनतेला कळालं पाहिजे की नेमकं गौड बंगाल काय आहे. आज आम्ही या ठिकाणी मोर्चा काढला. या मोर्चामध्ये प्रामुख्याने आम्ही दुसरी मागणी ठेवली की सामाजिक न्याय विभागाचा निधी असेल, एससी एसटीचं बजेट असेल. आम्हाला वाटतंय की एससी एसटीचं बजेट संविधानानुसार आम्हाला मिळतंय, ते इतरत्र कुठे जात नाही. पण बारकाईनं बघितलं तर ते आमच्या वाट्याचं बजेट आमच्या वाट्याला कधीच येत नाही. या महाराष्ट्राचं जे बजेट आहे, या वर्षाचं बजेट 7 लाख कोटी रुपयांचं आहे. किती? मग हे 7 लाख कोटी रुपयांचं बजेट या महाराष्ट्रामध्ये एससी एसटींची लोकसंख्या 21% आहे. किती आहे? 21%. म्हणजे संविधानानं सांगितलंय की बजेटच्या 21% एससी एसटीला खर्च केला पाहिजे. 7 लाखाचं 21% 1.5 लाख कोटी रुपये होतं. हे बजेट आम्हाला मिळतं का? मिळत नाही. थोडं बजेट मिळतं, ते पण पुन्हा इतरत्र वळवलं जातं. हा जो छुप्या पद्धतीनं एससी एसटीच्या बजेटवरती जो घाला घातला जातोय तो थांबवला पाहिजे. म्हणून बाळासाहेबांनी, सुजातदादांनी एक मागणी या मोर्चाच्या माध्यमातून ठेवली की एससी एसटीचं बजेट एससी एसटीलाच राहिलं पाहिजे. आणि म्हणून याच्यासाठी कायदा केला पाहिजे की हे इतर ठिकाणी कुठेही वळवता येता कामा नये. मी एससी एसटीच्या नेत्यांना सांगू इच्छितो, इकडे तिकडे जे भरकटलेत, तुम्ही भाजपमध्ये आहे, तुम्ही काँग्रेसमध्ये आहे, इथल्या खासदार सुद्धा काँग्रेसमध्ये आहेत. तुम्ही एससी एसटीच्या या विषयाला किती या ठिकाणी आव्हान दिलं, हा विषय किती ज्वलंतपणे तुम्ही मांडलात, याचं आत्मपरीक्षण तुम्ही करा. जनतेला आव्हान आहे, हे नेते भाजपचे गुलाम आहेत,
हे नेते काँग्रेसचे गुलाम आहेत. हे आपले प्रश्न घेऊन रस्त्यावरती येणार नाहीत. आपले प्रश्न घेऊन रस्त्यावरती फक्त एकच नेता येतो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर. म्हणून बाळासाहेबांच्या पाठीशी ठामपणे राहणं हे आपलं कर्तव्य आहे. आमची या मोर्चामध्ये तिसरी मागणी आहे, एससी एसटीच्या बजेटसाठी श्वेतपत्रिका शासनानं काढली पाहिजे. तुम्ही एकदा काढा तो व्हाईट पेपर, तुम्ही एकदा काढा ती श्वेतपत्रिका. म्हणजे आजपर्यंत या 75 वर्षामध्ये तुम्ही एससी एसटीवर किती अन्याय केलेत हे जनतेसमोर येईल. हे धर्मनिरपेक्ष म्हणतात, हे संविधानाचे बाजूने आहेत म्हणून सांगतात, खऱ्या अर्थानं हे संविधानावरती हल्ला करतात हे आम्ही ओळखलं पाहिजे. रस्त्यावरती आम्ही भांडतो, या मागण्या घेऊन शासनाला आम्ही घाम फोडतो, प्रशासनाच्या समोर जातो. पण एक लक्षात ठेवा, जोपर्यंत आम्ही सत्तेमध्ये येणार नाही तोपर्यंत आमचे प्रश्न सुटणार नाहीत. आणि सत्तेमध्ये यायचं असेल तर निवडणूक बॅलेट पेपरवर झाली पाहिजे. हे घोटाळे करतील ईव्हीएम मध्ये, आम्हाला मतदान खूप होतं आणि ईव्हीएम मॅनेज होतं. म्हणून आम्ही आग्रह धरला पाहिजे की ही निवडणूक, आगामी निवडणूक, मग ती स्थानिक स्वराज्य संस्थेची असेल, विधानसभेची असेल, लोकसभेची असेल, ही बॅलेट पेपरवरती झाली पाहिजे. आपल्या दारात येणाऱ्या अधिकाऱ्याला सांगायचं आहे बॅलेट पेपरवर निवडणूक झाली पाहिजे. आणि मग बघू भाजप कसं सत्तेवर येते, काँग्रेस कसं सत्तेवर येतंय. एक प्रण आपण या ठिकाणी अजून एक करायचं आहे. या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही ह्या मागण्या शासनाकडे करतोय, पण ह्या मागण्या हे किती पूर्ण करतील, त्याची किती वेळ घेतील, त्याच्यापेक्षा तुम्ही ठरवा. आता सत्तेमध्ये आपणच जायचं आहे ना आपणच ह्या मागण्या पूर्ण करायच्या आहेत. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या पाठीशी आपण ठामपणे उभं राहायचं आहे. सोलापूर जिल्ह्यातील जनतेला आमचं आव्हान आहे, इकडे तिकडे आता भरकटण्यापेक्षा वंचितच्या पाठीशी यावं आणि आपले प्रश्न आपण सोडवावेत. हे आव्हान या ठिकाणी मी करतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय भीम. शरद पवार साहेबाला महाराष्ट्र जाणता राजा म्हणतो, परंतु बीजेपीच्या सरकारनं शरद पवारला नेमता राजा बनवून सोडलं. शरद पवारचे 8 खासदार आहेत, त्याचे आमदार 10 निवडून आले. अजित पवारचे 1 खासदार आहे, त्याचे 42 आमदार निवडून आले. तरीही शरद पवार निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये कोर्टामध्ये केस दाखल करत नाहीत. म्हणून श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्राला गरज आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, सोलापूर जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध डॉक्टर, स्किन स्पेशालिस्ट आदरणीय डॉक्टर नितीन ढेपे या मोर्चाला आवर्जून उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्याने आपल्याला संबोधित करावं. सर्वसामान्य लोकांसाठी ज्यांनी ज्यांनी आपलं आयुष्य वाहिलं त्या सर्व महामानवांना आणि त्यांच्या विचारांना माझा नमस्कार. वंचित बहुजन आघाडीच्या सर्व सन्माननीय सदस्य जे व्यासपीठावर आहेत, सर्व पदाधिकारी आणि सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी वंचितमध्ये का, तर असा प्रश्न बरेच जणांना भुवया उंचवणारा प्रश्न होता. डॉक्टर साहेब, तुम्हाला कुठल्याही पक्षामध्ये आमदारकी खासदारकीला तिकीट मिळू शकेल, तुम्ही वंचितमध्ये का? त्याचं एकमेव कारण, मला आमदारकी नकोय, मला खासदारकी नकोय, मला कुठली शाळा संस्था बँक चालवायची नाहीये. मला माझा जो काही वेळ आहे थोडासा जर लोकांसाठी उपयोगी पडायचा असेल तर तिथं एकमेव व्यासपीठ आहे की जिथं खरोखरच लोकांच्यासाठी काम केलं जातं, आणि ते म्हणजे वंचित बहुजन आघाडी. हे मी तोंड देखलं बोलत नाहीये, परवा अजित पवारांनी कित्येक वेळा सांगितलं की लोकांची सेवा करायची असेल तर सत्तेत राहावं लागतं. आणि ही लोकांची सेवा कुठली, तर 20,000 कोटीचा घोटाळा करून धरणामध्ये, पाण्यामध्ये, रस्त्यामध्ये जे पैसे खाल्लेत त्याची चौकशी लागू नये म्हणून ज्यांना सत्तेत जायचं आहे ते वर तोंड करून सांगतात की लोकांची सेवा करायची असेल तर सत्तेत जावं लागतं.
मला विचारा, मी सांगतो की लोकांची सेवा करायची असेल तर सत्तेमध्ये जायला नाही पाहिजे, कारण सत्ता तुम्हाला फक्त स्वतःची सेवा करायला शिकवते आणि जनतेची सेवा करायला शिकवत नाही. बाळासाहेबांना कित्येक जणांनी हिणवलं की ही भाजपाची बी टीम आहे. बाळासाहेबांना सर्वच पक्षांनी नावं ठेवली की त्यांनी या पक्षाबरोबर युती करावी, त्या पक्षाबरोबर युती करावी, किमान 2-4 जागा घ्याव्यात, एखाद निवडून आणावी. पण मला सांगा की एखादं मंत्रीपद मिळवायचं असेल तर आंबेडकर नाव असलेल्या घराण्याला एखादं मंत्रीपद आयुष्यभर 4 पिढ्या जर कधीही मिळू शकेल, परंतु या माणसाने की मला, माझ्या कुटुंबाला, माझ्या घराला एकही अधिकारपद, मंत्रीपद नको. जर मला मंत्रीपद हवं असेल तर माझ्या समाजासाठी, माझ्या लोकांच्यासाठी. का तर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की राज्यकर्ती जमातपणा. त्यामुळं बाळासाहेबांनी सांगितलं की मला माझ्या कुटुंबाला राज्यकर्ता व्हायचं नाही, मंत्री व्हायचं नाही, पण माझ्या समाजातून आमदार, सरपंच, मंत्री झाला पाहिजे. आणि ही भूमिका मला भावली बाळासाहेबांची, म्हणून मी वंचित आघाडीमध्ये आहे. मध्यंतरी ओबीसीचा प्रश्न जेव्हा पेटला होता, मी ओबीसी आहे, मला कळतंय की सर्व पक्ष एकत्र येऊन तू मारल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो म्हणून सर्व ओबीसींना वेड्यात काढलं जात होतं दिसतंय, पण कुणीही त्याच्या विरुद्ध बोलत नव्हतं. अशा वेळेला ओबीसींच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून ओबीसीच्या आरक्षणासाठी यात्रा काढणारा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. त्यामुळे मी या व्यासपीठावरून सांगू इच्छितो की माझ्यासारख्या शिकलेल्या सुशिक्षित माणसाला सुद्धा हा माझा नेता आहे असा अभिमानानं सांगता यावा. असा नेता म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि आज व्यासपीठावर जे तरुण तडफदार नेतृत्व आहे, सुजात आंबेडकर. सुजात, नाम समझ के फ्लावर समझा है क्या? फायर है ये. तुळजापूरमध्ये माझी एक विद्यार्थिनी निवडणूक लढवत होती आणि मी आयुष्यात पहिल्यांदा प्रचार करायला उतरलो होतो. तेव्हा सुजात दादांनी तुळजापूरमध्ये येऊन असे काही सभा गाजवलेले होते, सर्व प्रस्थापितांना असे म्हणजे घाम फोडलेला होता. आणि तेव्हापासून मी सुजात दादाच्या भाषणाचा फॅन आहे. तर आजचा मोर्चा का आहे? आजचा मोर्चा हे आहे की आपल्याला एक एफआयआर फाडायचा आहे, म्हणून आपण इथं आलेलो आहोत. एफआयआर कसला फाडायचा आहे तर या सर्व पोलीस खात्याला आणि त्याहीपेक्षा जे माझ्या समोर बसलेलं हे जे जनतेचं कोर्ट आहे त्यांच्यासमोर मला ही फिर्याद द्यायची आहे की आपल्याला चोरीची तक्रार दाखल करायची आहे. काय चोरी केलेली आहे तर लोकांच्या हक्काची चोरी केलेली आहे. संविधानानं जो हक्क दिला मतदानाचा त्या हक्काची चोरी केली गेलेली आहे. आम्ही मत देतोय पण ते पोचतं तिसऱ्यालाच. ही मधली जी चोरी आहे त्या चोरीच्या विरोधात आम्हाला तक्रार द्यायची आहे. ही चोरी कोण केलेली आहे? आज सत्तेमध्ये जे बसलेले आहेत त्या लोकांनी आपल्या मताची चोरी केलेली आहे. आणि या चोरीला साथीदार कोण आहेत? निवडणूक आयोग, की ज्यांनी या निवडणुकीमधला हिशोब देण्याच्या ऐवजी की त्यांनी यातला काहीही हिशोब आमच्याकडे नाही म्हणून या चोरीला साथ दिलेली आहे. आणि या चोरीला बघून डोळे बंद करून घेतलेले कोण आहेत? तर हे सर्व विरोधी पक्ष जे आहेत, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, त्यांनी डोळे बंद केलेले आहेत. ह्या चोरांना साथ आहे. आणि पोलिसांच्या भाषेमध्ये जेव्हा चोरी एकापेक्षा जास्त लोकांनी केलेली असते, एकमेकाला साथ दिलेली असते, त्याला दरोडा म्हणतात. तर त्यामुळे हे सरकार आणि यांना साथ देणारे हे बाकीचे पक्ष आणि हे प्रशासन हे दरोडेखोर आहेत. त्यांनी दरोडा टाकलेला आहे आपल्या हक्काच्या मतदानावर, आपल्या हक्काच्या मतावर. आणि मित्रांनो, मत का महत्वाचं आहे तर बाबासाहेबांनी आपल्याला सर्वांना एक मत दिलेलं आहे. ज्या मतानं महाराजा आणि पोतराजा
एकाच लेवलला आणून ठेवलेले आहेत. पाटील आणि आपल्या गावाच्या बाहेरचा मजूर हे दोन्ही एकाच स्तरावर आणून ठेवलेले आहेत. ही जादू केलेली आहे. ही जी हक्काची जादूची कांडी दिलेली आहे बाबासाहेबांनी, ते म्हणजे मत. आणि हे मत, जो आपला अधिकार, जी आपली ताकद आहे, ती चोरून नेण्याचं काम चाललेलं आहे. आणि या चोरीमध्ये हे सर्व दरोडेखोर सामील आहेत. आणि सर्व पोलिसांना आणि अधिकाऱ्यांना मी विनंती करतोय, आमच्या एफआयआर मध्ये आणखीन पण एक लिहून घ्या. या चोरीमध्ये आमची आणखीन एक दुसरी चोरी झालेली आहे, ती म्हणजे आमच्या हक्काच्या नोकऱ्यांची. या सरकारनं जेव्हा बाबासाहेबांनी आपल्याला प्रत्येकाला शिक्षणामध्ये आरक्षण दिलं, आम्ही शिकलो, त्यानंतर नोकरीमध्ये आरक्षण दिलं, आम्हाला नोकऱ्या मिळायला लागल्या, तेव्हा गावच्या बाहेरच्या बौद्धवाड्यामधला, मांगवाड्यामधला वस्तीवरचा पोरगा इतरांच्या बरोबरीनं नोकरी करायला लागला, तेव्हा या सरकारनं काय केलं? नोकऱ्याच बंद केल्या. शून्य आधारित अर्थसंकल्प, झिरो बजेट, सरकारी नोकऱ्या नाहीत, खाजगीकरण. म्हणजे आपल्याला आरक्षण दिलं, आपण अजून आपल्या पदरामध्ये घेतोय, तोपर्यंत आपल्याला मिळणाऱ्या नोकऱ्या पळवल्या खाजगीकरणाच्या माध्यमातून. तर त्यामुळे या आमच्या एफआयआर मध्ये लिहून घ्या की आमच्या नोकऱ्यांची पण चोरी झालेली आहे. नोकऱ्या करत नाहीत, भरत्या करत नाहीत आणि सर्व जे काही कंत्राटी खाजगीकरण करतायत. तिसरा मुद्देमाल जो आमचा चोरीला गेलेला आहे, तो म्हणजे अगदी आमच्या तिजोरीमध्ये, आमच्या हक्काचा, आमच्या खिशामध्ये जे असलेला जो निधी आहे, सामाजिक न्याय विभागाचा किती आहे? तुटपुंजा, जो आपल्याला कुठल्या योजनांना पुरत नाही. पण ज्या निधीमधून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली जाते, त्यांच्या घरकुलांना मदत दिली जाते, ज्यांना वेगवेगळ्या योजनांमध्ये मदत दिली जाते, तो 7,000 कोटीचा निधी या सरकारने पळवलेला आहे. हे सरकार दरोडेखोर आहे. त्यामुळं पोलिसांना आमच्या एफआयआर मध्ये लिहून घ्या की या सरकारनं आमचा हक्काचा निधी आमच्या खात्यावरून, आमच्या खिशातून पळवून नेलेला आहे. हे सरकार दरोडेखोर आहे. आणि जेव्हा ही चोरी, हा दरोडा पडत होता, तेव्हा शांत बसणारे लोक कोण? सर्वांना, की जेव्हा दरोडा पडतो तेव्हा आसपासच्या लोकांना एकतर बंद करून ठेवलं जातं किंवा मारहाण केली जाते, त्यांना घाबरून मग हा दरोडा टाकला जातो. जेव्हा आपल्या मतावर हे सरकार दरोडा टाकत होतं, तेव्हा ज्यांना घरामध्ये बंद करून ठेवलेलं होतं, ज्यांना धमकी दिलेली होती आणि ज्यांनी शिपूट घालून आपल्या घरामध्ये जे बसलेले होते, ते सर्व पक्ष, काँग्रेसचे राहुल गांधी असतील, मल्लिकार्जुन खरगे असतील, शिवसेना असेल, दुसरी शिवसेना असेल, हे सर्व पक्ष मूग गिळून बंद होते. का? कारण त्यांच्या कानपटीवर बंदूक ठेवली होती. आवाज केला तर तुम्हाला तुरुंगात टाकू, तुम्हाला ईडी लावू, तुमच्या विरुद्ध तुमच्या भानगडी काढू. तर आपला निधी पळवत असताना, दरोडा घालत असताना ते इतरांना धमकी देऊन शांत बसवत होते. आणि सर्वजण शांत बसले का? तर हे सर्व चोर आहेत, त्यांच्या जुन्या भानगडी हे उकरून काढणार होते, म्हणून सर्वजण हे शांत बसलेले होते. ईव्हीएम मध्ये जेव्हा घोटाळा झाला, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा आवाज उठवला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांनी. त्यांनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं, या घोटाळ्याची चौकशी करा म्हणून मागणी केली आणि सर्व विरोधी पक्षांना आवाहन केलं की तुम्ही एकत्र या, आपण आंदोलन करू. हे सर्व विरोधी पक्ष शेपूट घालून घरामध्ये बसले. का? कारण त्यांना भीती होती की सरकार आपल्याला ईडी लावेल आणि तुरुंगात टाकेल. आणि अशा वेळेला न घाबरता मैदानामध्ये उतरणारा एकमेव पठ्ठ्या, एकमेव वाघ, एकमेव शेर म्हणजे बाळासाहेब आंबेडकर. आणि एकमेव पक्ष की ज्यांनी या सरकारच्या दडपशाहीला दाद दिली नाही आणि खंबीरपणे उभा राहिला, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. तर या देशामध्ये संविधानात दिलेला हक्क मोडीत काढला जात आहे, गोरगरिबांचा निधी पळवून नेला जात आहे. आणि अशा वेळेला अजित पवार आपल्या कार्यकर्ता शिबिरामध्ये सांगतात, कार्यकर्त्यांना, सर्व पांढरे खादीचे कपडे घातलेले त्यांचे जे बगळे कार्यकर्ते आहेत त्यांना सांगतायत, आपल्याला जनतेची सेवा करायची असेल तर सत्तेत राहणं आवश्यक आहे. तर मी
या सर्व राजकीय नेत्यांना कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की जर तुम्हाला जनतेची सेवा करायची असेल तर तुम्ही आदर्श घ्या वंचित बहुजन आघाडीचा, तुम्ही आदर्श घ्या बाळासाहेब आंबेडकरांचा. लोकांची सेवा करायला तुम्हाला सत्ता लागत नाही, पैसे लागत नाहीत, लोकांची सेवा करायची मनापासून इच्छा लागते आणि हाच वारसा पुढे सुजातदादा चालवत आहेत. आज आपण या मोर्चातून 4 मागण्या करत आहोत. एक की निवडणुकीमध्ये जो ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा झालेला आहे त्याचा पूर्ण डेटा निवडणूक आयोगाने द्यावा. ही मागणी असताना निवडणूक आयोगानं निर्लज्जपणे असा निर्णय पारित केला, असा नवीन निर्णय आणला की हा डेटा जनतेला द्यायचा नाही, ही माहिती जनतेला द्यायची नाही, उलट ती 15 दिवसामध्ये नष्ट करावी. यासारखा निर्ढावलेला दरोडेखोर मी आयुष्यात पाहिलेला नाही. उघडपणे सांगतात की आम्ही चोरी करणार आणि 15 दिवसामध्ये पुरावे नष्ट करणार. दुसरी आपली मागणी आहे की या पुढच्या निवडणुकामध्ये ईव्हीएम वापरू नका, बॅलॉट पेपरवर निवडणूक घ्या. तिसरी मागणी आहे की सामाजिक न्याय विभागाचा निधी जो या एससी एसटीसाठी वेगवेगळ्या योजनांसाठी आहे तो इतर कुठेही वळवला जाऊ नये म्हणून एक नवीन कायदा करा आणि कुठेही निधी दुसरीकडे वापरता येणार नाही अशी तरतूद करा. आणि चौथी मागणी अशी आहे की आतापर्यंत तुम्ही या गोरगरीब लोकांच्या तोंडातला जो घास तुम्ही हिरावून घेतलेला आहे, हा जो निधी पळवलेला आहे, तर आतापर्यंतच्या मागच्या 5-6 वर्षामध्ये हा निधी किती मंजूर झाला, तो किती वापरला आणि कुठे वळवला गेला, कुठे पळवला गेला, याच्यावर एक श्वेतपत्रिका काढा. अशा 4 मागण्या आपल्या या मोर्चामध्ये आहेत आणि सुजातदादा आता आपल्याला मार्गदर्शन करतील. मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. आज कशी फुटली याची चर्चा करत आहोत, पण दगड कोण मारला याचा आपण शोध घेत नाही. अशा आदरणीय सुजात साहेब आज या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांना आपण संबोधित करावं. वंचित बहुजन आघाडीच्या सुजात आंबेडकर साहेब आगे बढ़ो, बाळासाहेब आंबेडकर आगे, वंचित बहुजन आघाडीचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, वंचित बहुजन आघाडीचा जय 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 भीम. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो, तुम्हारे साथ है. सर्वात प्रथम समतेचे विचार रुजवणाऱ्या सर्व महामानवांचे त्रिवार अभिवादन करतो आणि मंचावरती उपस्थित डॉक्टर ढेपे, प्राध्यापक सोमनाथ सर, तसेच अरुणाबा जाधव, अमोल दादा, मणिखांबे साहेब, महिला आघाडीच्या अध्यक्षा, तसेच युवक आघाडीचे दीपक दादा आणि पंकज दादा, तसेच लोकसभा लढवलेले आपले उमेदवार आतिश दादा, विधानसभा लढवलेले आपले अक्कलकोटचे उमेदवार इंगोले साहेब, तसेच विक्रांत दादा आणि मंचावरती उपस्थित तमाम कार्यकर्ते, मान्यवर, वंचित बहुजन आघाडीचे, भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी व इथे उपस्थित असलेल्या तमाम या चळवळीतल्या तमाम साथीदारांना माझा क्रांतिकारी मानाचा जय भीम. मित्रांनो, आपण 2019 आणि त्याच्यानंतर 2024 पासून एक गोष्ट ऐकत आलोय की संविधान धोक्यात आहे, आपल्याला संविधान वाचवलं पाहिजे. ऐकतोय की नाही ऐकतोय? त्याच्या पुढे आपण पुढे जाऊन लोकांकडनं हे ऐकतोय की लोकशाही वाचवली पाहिजे, लोकशाही धोक्यात आली आहे. हे ऐकतोय की ऐकतोय? पण ज्या ज्या लोकांनी आपल्याला हे येऊन सांगितलं की लोकशाही आणि संविधान वाचवलं पाहिजे, ती धोक्यात आली आहे, त्यांनी आपल्याला कधी येऊन हे समजायचा प्रयत्न केला की ही संविधान आणि लोकशाही धोक्यात कशी आली आहे? काहीतरी असं घडलं असेल
ज्याच्यामुळे बाबासाहेबांचा विरोध करणारा काँग्रेस पक्ष हा सगळीकडे संविधान दाखवत फिरत आहे. आतमध्ये जनीव घालणारे राहुल गांधी सगळीकडे निळा टी शर्ट घालून फिरवणार आहेत. आणि अशा आपल्या सोलापूरच्या ताई ज्या म्हणत होत्या की वंचितनी मला काही फरक नाही पडत, असं नक्की काय घडलं की त्यांना आपला सोलापूरचा लोकसभेचा उमेदवार चोरायला लागला? हे आपण सर्वांनी जरा समजून घेतलं पाहिजे आणि तुम्हाला कळेल याचा अर्थ काय. मित्रांनो, सगळ्यात पहिले याची सुरुवात झाली होती 2019 मध्ये, जेव्हा आपण वंचित बहुजन आघाडीने पहिले इलेक्शन लढवलेली आणि शिंदे काकांसह सगळ्या ज्येष्ठ नेत्यांना घरी बसवलं होतं. त्याच्यानंतर यांना कळलं की इकडे एक आंबेडकरवाद्यांचा उठाव झाला, इकडचे तमाम वंचित बहुजन आदिवासी मुसलमान आंबेडकरवादी दलित सगळे पेटून उठले, तर वंचितांच्या हातात सत्ता येईल. हे भाजपला पुढे जाऊन हरवतीलच, पण पहिले हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसला महाराष्ट्रात संपून टाकतील. आणि म्हणून यांनी ठरवलं की यांचा जो अजेंडा आहे, यांचं जे म्हणणं आहे ते आपण चोरू. सोपी गोष्ट आहे, हो का नाही सांगा? 2024च्या आधी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या हातामध्ये संविधान बघितलं होतं का? नव्हतं. 2024च्या आधी कधी ताई आपल्या जयभीम म्हणत होत्या का? नव्हत्या. कोणाच्या गळ्यात निळा गमछा होता की नव्हता? बाबासाहेबांच्या घोषणा देत होते का? नव्हते. मग हे कशामुळे सुरू झाले? हे सुरू झालं कारण वंचित बहुजन आघाडीने 2019 मध्ये 46 लाख मतदान घेतलं आणि त्याची सुरुवात आपल्या सोलापूर आणि पंढरपूरमध्ये झाली. आणि मला आठवतं त्या प्रचारामध्ये आपण सर्वांनी आमची साथ दिली होती. पण त्याच्याहून पुढे काय झालं समजून घ्या. की त्याच्याहून पुढे एका मोठ्या परिषदेमध्ये यांना कळलं की वंचितांकडनं जर आपण त्यांचा अजेंडा चोरून घेतला, त्यांच्याकडनं आपण जर त्यांचा नॅरेटिव्ह चोरून घेतला, तर आपण वंचितांची ही चळवळ जी आहे, आंबेडकरवादी चळवळ आहे, त्याच्या पायावरती हल्ला करू शकतो. आणि त्या पद्धतीने केलं. म्हणून त्यांनी पहिला जो मुद्दा चोरला तो संविधान खतरे में है, लोकशाही खतरे में है, असा महत्वाचा मुद्दा चोरला. आणि आता ते दुसरा महत्वाचा मुद्दा चोरायचा प्रयत्न करतायत. तो कुठला? ईव्हीएमचा. कारण ईव्हीएमचा महत्वाचा मुद्दा महत्वाचा काय आणि आपण सर्वांनी त्याच्यावरती लक्ष का दिलं पाहिजे हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण आता सोपं एक गोष्ट लक्षात घ्या की आपल्याला, आपण मतदान करता का? एका वेळेस किती मतदान करता? दादा तुम्ही किती मतदान करता? ताई तुम्ही किती मतदान करता? आपल्याला देवेंद्र फडणवीस माहिती आहेत, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, ते किती मतदान करतात? एक. बरोबर. आपल्याला भारताचे पंतप्रधान माहिती आहेत, कोण आहेत? ते किती मतदान करतात? एक. आणि एक मुंबईत अंबानी नावाचा प्राणी राहतो, माहितीये का? तो किती मतदान करतो? एक. तर तुम्ही ही समानतेची ताकद समजून घ्या की आपल्या इकडे उभे असलेले दादा, इकडे मागे बसलेले असलेल्या ताई, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, आपले प्राईम मिनिस्टर आणि या देशातला सर्वात श्रीमंत माणूस अंबानी एका वेळेस जाऊन एकच मत टाकतात आणि त्या सगळ्यांची मताची किंमत एकच राहते. ह्याला म्हणतो आपण समानतेची ताकद. आणि ही ताकद आपल्या दिलीये फक्त आणि फक्त बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने. पण मित्रांनो, हा जो ईव्हीएमचा घोटाळा होतोय, तो ईव्हीएमचा घोटाळा आपल्याला बाबासाहेबांनी संविधानातनं मतदानाचा दिलेला अधिकार काढून घेतोय. आणि ते आपण खपवून घेणार आहोत का? सोपा मुद्दा आहे. तुम्हाला माहितीये तुमच्या गावामध्ये 20 लोक आहेत. 20 लोकांनी जाऊन एका पक्षाला मतदान केलं आणि तिसरा माणूस 200 मतांनी निवडून आला. गावात आहेत 20 मतं. तुम्हाला वाटणार नाही का गफलत झालीये? वाटणार नाही का गफलत झालीये? कुठेतरी गेम होतोय, कुठेतरी पाणी जास्त मुरतंय. वाटेल की नाही वाटणार? जर असंच होत राहिलं तर तुमचा लोकशाहीवरती भरोसा राहील का? जर असंच होत राहिलं, लोकशाहीवरचा भरोसा उडला, तर तुम्ही उद्या मतदानाला जाणार आहात का? आणि जर मतदानाला कोणी नाही गेलं तर नरेंद्र मोदी आपले डिक्टेटर होऊनच गेले. मग किम जोंग उन मध्ये आणि नरेंद्र मोदी मध्ये काय फरक? हुकुमशाही येईल. जर कोणी मतदानच नाही केलं तर आपल्या देशात हुकुमशाही आली. आणि अशा पद्धतीचा एक षडयंत्र इकडे उभं राहायचा प्रयत्न होतो की आपण जाऊन किती मतं दिली
तरी सेटिंग करून ज्याला मतं पडायची आहेत त्यांनाच मतं पडत असली तर हा लोकशाहीचा आणि संविधानाचा गळचेपी आहे आणि त्याच्या विरुद्ध वंचित बहुजन आघाडी कायमस्वरूपी भूमिका घेत राहील आणि या ईव्हीएमच्या लढ्यात लढत राहील. आणि इकडे तसंच मांडत असताना एक महत्वाचा मुद्दा मांडायचा आहे. आपल्या बरोबर रणजित दादा आलेत, सरपंच मरकतवाडीचे. त्यांनी एक महत्वाची भूमिका घेतली होती. त्यांनी म्हटलं होतं की आम्ही डोर टू डोर प्रचार केलाय, घरोघरी गेलोय, मला माझ्या गावातला माणूस आणि माणूस माहितीये. 1800 मतांचं गाव आहे. त्यांची गॅरंटी आहे, सगळ्यांची गॅरंटी आहे की 1800 पैकी मतं एका उमेदवाराला जाणार आहे. पण ते तसं न होता अख्खं उलट येऊन 1500 मतं भाजपला पडतं. गावातल्या कोणाला पत्ता नाही, सरपंचाला पत्ता नाही, बूथवरच्या माणसाला पत्ता नाही, उमेदवाराला पत्ता नाही. पण त्याच्याहून महत्वाचं मला खास करून मरकतवाडीच्या तमाम लोकांचा इकडे सत्कार करण्याचं कारण हे होतं की त्यांनी न घाबरता न मागे सरकता इकडच्या सरकारला, प्रशासनाला आणि इलेक्शन कमिशनला आव्हान दिलं की तुम्ही जी चिटिंग केली आहे त्याच्यावरती आमचा भरोसा नाहीये, आमचा भरोसा नाहीये आणि आम्ही तुम्हाला सिद्ध पण करून दाखवू शकतो की तुम्ही चिटिंग केलीये. म्हणून मी तुम्हाला खुलं आव्हान देतो की मरकतवाडीमध्ये या आणि बॅलेट पेपरवरती इलेक्शन करून दाखवा. जसं आपल्या सरपंच साहेबांनी ही भूमिका घेतली तसं समोरनं एक तरी उत्तर आलं का? नाही. त्यांना उडदाउडीची उत्तरं लावली. एवढंच नाही तर त्यांना म्हटलं की इकडे सुरक्षेचा भंग होऊ शकतो, फायरिंग होऊ शकते, सेक्शन 144 लावू, आम्ही बंद करू. आणि अशी जर कोणीही लोकशाहीच्या बाजूनी भूमिका घेत असताना जर त्यांना सरकार इकडे दडपशाहीचे उत्तर देत असेल तर ही लोकशाहीची गळचेपी आणि ते कोणत्याही परिस्थितीत आपण खपवून घेणार नाही आहोत मित्रांनो. आणि आपण एक गोष्ट समजून घ्या की ईव्हीएमचा मुद्दा आत्तापासून नाही आलेला आहे. ईव्हीएमचा मुद्दा खूप आधीपासून आहे आणि तर कोणी तो छेडला असेल या देशामध्ये तर तो बाळासाहेब आंबेडकर यांनी छेडलेला आहे. आता आपण बघितलं असेल की राहुल गांधींनी एक पत्र लिहिलं आणि अख्खी मीडिया त्यांच्या मागे झक मारत गेली. पण या मीडियाला एक सांगू इच्छितो की जेव्हा राहुल गांधींच्याच काँग्रेसनी सगळ्यात पहिले 2004 मध्ये ईव्हीएम आणलं होतं तेव्हा 2004 मध्ये पहिली ईव्हीएमच्या विरुद्ध केस करणारे या भारतामध्ये बाळासाहेब आंबेडकर होते आणि अजून कोणी नाही. आणि एवढीच नाही तर तुमच्या सर्वांसमोर मांडायला बाकीची सुद्धा माहिती घेऊन आलं. 12 डिसेंबर 2024 जेव्हा विधानसभेचा निकाल आला तेव्हा 12 डिसेंबर 2024 ला बाळासाहेब आंबेडकर यांनी एस चोकोलिंगम जे इलेक्शन कमिशनचे ऑफिसर आहेत, चीफ इलेक्टोरल ऑफिसर आहेत इलेक्शन कमिशनचं, त्यांना एक पत्र लिहिलं आणि त्यांना म्हटलं की तुमची जी आकडेवारी आली आहे, तुमची जी इलेक्शनचा डेटा आलाय त्याच्यामध्ये 76 लाख म्हणजे 75,90,000 एवढी मतं एक्स्ट्रा आहेत. ती मतं कुठनं आली आहेत ती आम्हाला सांगा. आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना 3 प्रश्न विचारले. हे 3 प्रश्न महत्वाचे आपण सर्वांनी समजून घ्या. त्यातला पहिला प्रश्न होता की एका माणसाला मतदान द्यायला किती वेळ लागतो. त्यातला दुसरा प्रश्न असा होता की 5 ते 6च्या मध्ये किती मतदान झालंय ह्याची आकडेवारी आम्हाला द्या. आणि त्याचा तिसरा प्रश्न होता, आपण सगळे वोटिंग करता, 6 नंतर जर कोण बूथ मध्ये गेलं तर त्याला बूथच्या आतमध्ये घेऊन त्याला टोकन द्यायला लागतं. तर इलेक्शन जे आरओ आहेत, रिटर्निंग ऑफिसर आहेत, बूथ प्रमुख आहेत, त्या बूथ प्रमुखांनी 6 वाजल्यानंतर आतमध्ये घेतलेल्या किती लोकांना टोकन दिले ह्याची आकडे असतील. कारण टोकन वाटली तुम्हीच, मतदान घेतलं तुम्ही, आकडेवारी असणार तुमच्याकडे. तर हे 3 प्रश्नांची उत्तर द्या. मी परत 3 प्रश्न म्हणतो. एका माणसाला मतदान करायला किती वेळ लागतो, 5 ते 6 मध्ये किती मतदान झालं आणि 6 वाजल्यानंतर मतदान होण्यासाठी किती टोकन दिले. जर ह्या 3 गोष्टींचा त्यांनी आपल्याला आकडेवारी दिली असती तर आपण अंदाज बांधून, ऍव्हरेज काढून एक अंदाज बांधू शकलो असतो की ह्या 2 तासामध्ये जो गेम झालाय तो 75 लाखाच्या जवळपास आहे की नाही. पण इलेक्शन कमिशननी त्याच्यावरती उत्तर दिलं की आमच्याकडे असा कोणत्याही प्रकारचा माहितीच नाहीये, आमच्याकडे या प्रकारचा कोणताही डेटा नाहीये. आता तुम्ही समजून घ्या, इलेक्शन होते, मतं होतं,
मतमोजण्याला आपण काय म्हणतो? मतमोजणी. आता मतमोजणी केलेल्याच्या मोजणीचेच तुमच्याकडे आकडे नसतील तर इलेक्शन कमिशन चालत बसवलंय कशासाठी, हाच प्रश्न पहिला येतो. तुम्ही गंमत समजून घ्या. आपण या प्रक्रियेला मतमोजणी म्हणतो, पण काय मोजलंय ह्याच्याकडे जर तुमच्याकडे आकडा नसेल तर तुम्ही बसून काय मोजता हे तरी आम्हाला एकदा सांगून टाका. एवढंच नाही तर पुढे जाऊन बाळासाहेबांना जेव्हा हे उत्तर आलं की आमच्याकडे कोणतीही माहिती नाही, बाळासाहेब म्हटले की हा लढा आपण सर्वांना घेऊन चल. आणि त्यांनी जानेवारीमध्ये 16 जानेवारीला बाळासाहेब आंबेडकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय जे अध्यक्ष आहेत मल्लिकार्जुन खरगेजी यांना एक पत्र लिहिलं. बाळासाहेबांनी ह्या पत्रामध्ये त्यांनी चोकोलिंगमला लिहिलेल्या पत्राचा उल्लेख केला. त्यांनी म्हटलं की आम्ही हा 3 प्रश्न विचारलेले त्याच्यावरती काहीही माहिती आली नव्हती. त्याच्यावरनं हे साफ साफ कळून येतंय की इलेक्शन कमिशननी मोठा धोका केलेला आहे. सर्व इतर पक्षांनी एकत्र येऊन ह्याच्यावरती आंदोलन करायची गरज आहे. बाळासाहेबांनी खरगे साहेबांना पत्र लिहिलं, त्यांना ट्विट सुद्धा केलं, पण खरगे साहेबांकडनं कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. त्याच्या पुढे जाऊन 20 फेब्रुवारीला आपल्या वंचित बहुजन आघाडीचे जे मुंबईचे अध्यक्ष आहेत चेतन चंद्रकांत अहिरे दादा, चेतन दादा अहिरेंनी एक व्रिट पेटिशन दाखल केली आणि त्या व्रिट पेटिशनच्या जोरावरती मुंबईच्या कोर्टाने इलेक्शन कमिशनला नोटीस सुद्धा दाखवली. ती केस बाळासाहेब लढतायत, पण अजूनही माझा इकडच्या मीडियावरती आक्षेप आहे की कुठेही चेतनदादांचं नाव किंवा बाळासाहेबांचं नाव त्या नोटीसच्या संदर्भात छापताना आपण कव्हरेज दिलं नाही. पण त्याच्या पुढे जाऊन बघू आपण, त्याच्या पुढे जाऊन बघा की 7 जूनला राहुल गांधीजींनी एक पत्र लिहिलं इंडियन एक्सप्रेसमध्ये आणि त्यांनी असं म्हटलं की इलेक्शनमध्ये चिटिंग झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या इलेक्शनमध्ये गप्प आहे. आता तुम्ही गंमत बघा, याच्या आधी बाळासाहेबांनी 2 केसेस लिहिले, चोकोलिंगमांना पत्र लिहिले आणि राहुल गांधी ज्यांना राष्ट्रीय अध्यक्ष मानतात अशा खरगे साहेबांना पत्र लिहिले. याच्या कोणत्याही पत्राचं उत्तर नाही. काँग्रेसनी कोणत्याही भूमिकेवरती आपल्या भूमिका मांडली नाहीये किंवा आपल्या कोणत्याही ईव्हीएमच्या विरुद्ध लढ्यामध्ये आपल्याला साथ द्यायची इच्छा दाखवलेली नाही. पण राहुल गांधी 7 जूनला पत्र लिहितात आणि म्हणतात की इलेक्शनमध्ये चिटिंग झाली आणि लगेच 2 आठवड्यानंतर 21 जूनला एका अर्थाने इलेक्शन कमिशन म्हणते की 45 दिवसाच्या आतमध्ये इलेक्शनचा डेटा डिस्ट्रॉय करा, कोणताही एव्हिडन्स ठेवू नका. म्हणजे तुम्ही समजा कुठल्या लेवलचा गेम चालू आहे, कुठल्या लेवलची चिटिंग चालू आहे. आपण इलेक्शन कमिशनवरती आक्षेप घेतोय की तुम्ही इलेक्शनमध्ये चिटिंग केली, आम्हाला पुरावे दाखवा, आम्हाला एव्हिडन्स द्या. आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन त्यांच्या कर्मचाऱ्यांना म्हणतेय की तुमच्याकडे जो एव्हिडन्स आहे, तुमच्याकडे जे पुरावे आहेत ते नष्ट करून टाका. म्हणजे सर्रास एका बाजूला इलेक्शन कमिशन म्हणते की हो आम्ही चिटिंग केली आणि दुसऱ्या बाजूला इलेक्शन कमिशन हे पण म्हणतंय की आम्ही चिटिंग केलेल्याचे आम्ही पुरावे नष्ट करणार. आणि परत एकदा मी मीडियासमोर आणि आपल्या सर्वांसमोर मांडतोय आणि माझी मीडियाला ही विनंती राहील, माझी मीडियाला ही रिक्वेस्ट राहील की वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते, वंचित बहुजन आघाडीचे नेते कोर्टापासून ते रस्त्यापर्यंत या आंदोलनामध्ये उभे आहेत आणि आपण सर्वांनी त्यांना कव्हरेज द्यावं, योग्य कव्हरेज द्यावं आणि वंचितांना जे ब्लॅकआउट इलेक्शनच्या मध्ये करतात ते आता करू नये. और मैं मीडिया से यही विनंती करना चाहता हूं कि आप एक बार सिर्फ क्रोनोलॉजी समझ लीजिए, कि आप क्रोनोलॉजी समझ लीजिए. 2004 में बाला साहब अम्बेडकर ने सबसे पहली केस डाली. 12 दिसंबर को बाला साहब अम्बेडकर ने एस चोकोलिंगम को इलेक्शन कमीशन के चीफ ऑफिसर है उनको लेटर लिखा और बोला इलेक्शन में 76 लाख वोटिंग ज्यादा हुआ. फिर उसके बाद जनवरी में बाला साहब अम्बेडकर ने खरगे साहब को एक लेटर लिखा और बोला कि हमको हमारे ईवीएम के लड़ाई में ज्वाइन करो, कांग्रेस और वंचित बहुजन आघाड़ी एक साथ आके ईवीएम के खिलाफ एक आंदोलन होना चाहिए. खरगे जी ने कोई जवाब नहीं दिया. उसके बाद वंचित बहुजन आघाड़ी के मुंबई के अध्यक्ष चेतन आहिरे ने रिट पिटीशन दाखिल की और उस रिट पिटीशन की वजह से इलेक्शन कमीशन को मुंबई कोर्ट ने नोटिस दिया. उसके वकील है बाला साहब अम्बेडकर. उस सब के बाद राहुल गांधी एक लेटर लिखते हैं
और राहुल गांधी के एक लेटर के बाद ये डिक्लेयर होता है कि इलेक्शन कमीशन सारे एविडेंसेस डिस्ट्रॉय करेगा। तो क्या मैं इससे ये मतलब निकालूं कि इलेक्शन कमीशन और राहुल गांधी एक साथ मिले हुए हैं और वो दोनों एविडेंस डिस्ट्रॉय करने में लगे हुए हैं? ये मेरा जनता से सीधा सीधा सवाल आहे. कारण तुम्ही मुद्दा बघून घ्या. राहुल गांधी ज्यांना प्रदेश अध्यक्ष आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणतात खरगे साहेब, अशा खरगे साहेबांना बाळासाहेबांनी पत्र लिहिलं होतं आणि म्हटलं होतं की तुम्ही या लढाईमध्ये सामील व्हा. पण आता आपल्याला सर्वांना खरगे साहेबांची सच्चाई माहितीच आहे की आम्ही दलित विरोधी नाही एवढं दाखवण्यासाठी एक मुखवटा खरगे साहेबांनी बसवलाय. पण खरी जनिवधारी पक्ष असा आहे की त्यांनी खरगे साहेबांकडनं सगळे अधिकार काढून राहुल गांधींचं आपल्याला लिडरशिप कशी प्रस्थापित करता येईल याच्यासाठी ते उभं केलेलं जुमला आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांना म्हणतो की ह्या जुमल्यामध्ये फसू नका. ईव्हीएमच्या विरुद्ध एकच पक्ष आहे जो रस्त्यावरती आणि कोर्टामध्ये लढतोय, तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि त्याचबरोबर माझी राहुल गांधींना एक विनंती असेल की जर तुम्ही खरंच मल्लिकार्जुन खरगेंचं अध्यक्षपद मानत असाल, एक दलित नेतृत्व मानत असाल आणि खरंच ईव्हीएमच्या लढ्यामध्ये सामील होणार असाल तर या वंचित बहुजन आघाडीच्या कोर्ट केसला तुम्ही सपोर्ट करा. काँग्रेसकडे वकिलांची फौज आहे, लीगल टीमची फौज आहे, पैशाची काही कमी नाहीये. जे वंचितचे कार्यकर्ते काम करतायत, कोर्ट कचेरीमध्ये जात आहेत, डेटा प्रोव्हाइड करतायत. जर तुम्हाला या लढाईमध्ये सामील व्हायचं असेल तर या वंचितच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना मदत करून दाखवा. कारण ईव्हीएम आणि मतदान हा इकडच्या तमाम वंचितांच्या आणि आंबेडकरवाद्यांच्या लोकशाही आणि संविधानाचा प्रश्न आहे. ईव्हीएम, मतदान, लोकशाही हा आंबेडकरवाद्यांचा नेहमीचा मूलभूत प्रश्न आहे आणि तो आम्ही कोणत्याही परिस्थितीत राहुल गांधींना त्यांची लिडरशिप आणि नेतृत्व छापायला वापरू देणार नाही होत, हे मी ठामपणे आपल्या सर्वांसमोर मांडतो. आणि तेच मांडता मांडता मला एक शेवटचा मुद्दा मांडायचा जायच्या आधी की आपल्या अजून 2 मागण्या होत्या की एससी आणि एसटीचं बजेट जे होतं ते मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये वळवलं गेलं. आपल्याला एका बाजूला दिसेल की ते मोठ्या प्रमाणात लाडक्या बहिणीकडे वळवलं गेलं. लाडक्या बहीण योजनेला आमची विरोध नाहीये, पण तुमच्याकडे असे कितीतरी निधी आहेत जिकडनं तुम्ही बजेट फिरू शकता. तुम्ही जेव्हा एससी आणि एसटीचं बजेट फिरवता तेव्हा या इकडच्या लोकांना साफ साफ दिसून येतं की हे भाजपचं जे सरकार आहे त्यांना इकडच्या आदिवासींचं, दलितांचं, बहुजनांचं आणि तमाम वंचितांचा विकास नकोय. म्हणून ज्या सुधार कायद्यासाठी, ज्या सुधार योजनांसाठी इकडच्या संविधानामध्ये आपल्याला जी निधीची तरतूद करून दिली होती ती निधी इकडच्या मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या सरकारनी सर्रास चोरलेली आहे, हे आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि तुम्हाला पुरावा पाहायचा असेल तर त्यांचेच मंत्री संजय शिरसाट हे बोलतात की एससी आणि एसटीचा फंड हा लाडक्या बहिणीकडे फिरवला. आणि हेच बोलत असताना आपल्या सर्वांना हे सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे की हे फक्त भाजपचं सरकार नाही हे जे चोरी करतं. कर्नाटकामध्ये काँग्रेसचं सरकार आहे. या कर्नाटकाच्या काँग्रेसच्या सरकारने 17 कोटी, कोणी बघितलेत 17 कोटी आपल्यापैकी? फक्त शिंदे काकांनी लपवले असतील या सोलापूरमध्ये, अजून कोणाला माहित नाही 17 कोटी किती आहेत. 17 कोटी 60,000, 17 कोटी 60,000 इतका अमाऊंट हा कर्नाटकाच्या सरकारने धर्माच्या निधीसाठी आणि रिलिजियस ऍक्टिव्हिटीजच्या नावाखाली फिरवलेला आहे. तर तुम्ही एक समजून घ्या की जर इकडे भाजप नागनाथ आहे तर तिकडे काँग्रेस सापनाथ आहे. आणि तुम्हाला हा हातावर चावणार तर तुम्हाला तो पायावर चावणार. साप दोन्ही पक्ष आहेत. आपल्याला गळ्यात आपल्या कोणताही साप नकोय. आपल्याला फक्त वंचितांची सत्ता हवी आणि आपल्याला आपले न्याय, हक्क आणि अधिकार हवे. म्हणून या ईव्हीएमच्या लढाईमध्ये आणि जो एससी आणि एसटीचा फंड चोरलाय त्या लढाईमध्ये वंचित बहुजन आघाडी नेहमीच भूमिका घेऊन उभी राहणार आहे. आणि त्या कोणत्याही प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत आम्ही कोणीही मागे सरकणार नाही, एवढं आपल्या सर्वांसमोर मांडतो आणि आपली रजा घेतो. जय भीम, जय संविधान. या जनाक्रोश मोर्चाला वंचिताचे हृदयराट सुजात दादा उपस्थित राहिले.
सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो. दीपक थोड